लंडनमध्ये रविवारी एक विमान अपघात झालाय. 12 प्रवासी वाहून नेणारं हे एक छोटं विमान होतं ज्याचा अपघात झालाय. साऊथ एंड या विमानतळावरून या प्लेननं उड्डाण घेतलं आणि काही क्षणामध्ये रनवेच्या बाजूलाच ते कोसळलं आणि ते अपघातग्रस्त झालेलं आहे. छोटं प्रवासी विमान असलं तरीसुद्धा या विमान प्रवासामध्ये किती जण दगावलेली आहेत, किती जण प्रवास करत होते, ही माहिती एक्झॅक्ट आकडा, अधिकृत आकडा अजून समोर आलेला नाही. तरी देखील रविवारी लंडनच्या स्थानिक वेळेनुसार 4 वाजता हे विमान कोसळलं आहे. नेदरलँड्सच्या लेलीस्टेड इथं हे विमान जात होतं आणि हे जे विमान आहे हे स्पेशली रुग्णांची वाहतूक करण्याकरता, रुग्णांची ने-आण करण्याकरता बनवलं गेलेलं 12 प्रवासी संख्या असेल असं विमान आहे. हे ब्रिजक्राफ्ट B200 सुपर किंग या नावाचं विमान आहे. मेडिकल ट्रान्सपोर्ट जेट असंच त्याला संबोधलं जातं. हे विमान 12 मीटर लांब असलेलं विमान आहे. 12 जणांना वाहून नेण्याची त्यात क्षमता आहे. हे प्लेन रुग्णांची ने-आण करण्याकरता स्पेशली डिझाईन केलं गेलेलं आहे अशी माहिती समोर येते. 2 इंजिनचं हे विमान आहे. ही माहिती सगळी विमानासंदर्भातली. पण हे विमान नेदरलँड्सच्या लेलीस्टेडला का जात होतं, हे रुग्णाला एखाद्या घेऊन जात होतं का रुग्णाला आणण्यासाठी म्हणून जात होतं, या सगळ्या संदर्भातली माहिती अजून मिळालेली नाही. या विमानामध्ये किती जण होती हे अजून समोर आलेलं नाही. पण महत्त्वाची बाब ही आहे की लंडनला साऊथ एंड या विमानतळावरून या विमानानं उड्डाण केलं. लगेचच या विमानाला आग लागली आणि ते रनवेच्या बाजूलाच कोसळलंय. अगदी विमानतळावर म्हणजे साऊथ एंड या विमानतळावर उपस्थित असलेली लोक त्याला बघू शकत होती अशी सुद्धा दृश्य, व्हिडिओ समोर आलेले आहेत. म्हणजे त्याच प्रवाशांनी घेतलेले ते व्हिडिओ आहेत. आगीचे लूळ आपल्याला बघायला मिळत आहेत. हा जो लंडनचा अपघात झालेला आहे त्याने अहमदाबादच्या विमान अपघाताची आपल्या सगळ्यांना आठवण झाली. महाराष्ट्रातले किंवा देशभरातली लोक कधीही अहमदाबादचा तो अपघात विसरणार नाहीत. साधारणपणे 242 लोकांना घेऊन उड्डाण केलेलं ते विमान हे पुढच्या काही मिनिटांमध्ये कोसळलं, एका इमारतीवर जाऊन कोसळलं आणि त्यामुळे 272हून अधिक जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे लंडनचा हा अपघात बघता आणि त्याची बातमी समोर आल्यावर अहमदाबादच्या विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.